श्री स्वामी समर्थ सगळ्या ताई दादांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजचा विषय आहे पाप आणि पुण्य। पाप केल्यावर काय होते, पुण्य संपल्यावर काय घडतं बघा। प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे धन आलं ना की देव निघून जातो आणि श्रीमंती आली की सुख निघून जातं, आनंद निघून जातो। जितकी श्रीमंती वाढेल तितकं देव लांब जातो आपल्यापासून। म्हणून श्रीमंत माणसं ही झोपताना सुद्धा असुरक्षित असतात, त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात। तसं गरीब माणसाचं नाही, त्यांना सकाळ झाली हे बळच सांगायला लागतं की उठ म्हणून, सकाळ झाली। हा फरक आहे गरीब आणि श्रीमंत माणसामध्ये। देखावया चतुर हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे ज्ञानोबा रायांचा। परमेश्वराचा वास हा सृष्टीमध्ये कणाकणांमध्ये निरंतर आहे, तो दिसत नाही, तो आपला दोष आहे। हरिपाठामध्ये सांगितलं आहे, तुम्ही योग्य व्हा तेव्हा तुम्हाला दिसेल, देव कशात आहे ते सुद्धा दिसेल। पुढे मी एक गोष्ट सांगणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका। तुम्ही जर पूर्ण पाहिला व्हिडिओ तरच तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणार आहे, खूप छान आहे। तर आपल्याला पाप करायला खूप बरं वाटतं, पण पापाला घाबरलं पाहिजे। एकदा पाप आपल्या अंगाला चिटकलं ना ते त्याचा दोष कधीच जात नाही। तुम्ही काहीही करा, पाप करून हे तात्पुरतं सुख आहे। विज्ञान कितीही पुढे जाऊ दे, तुम्ही धर्माला मानो, अध्यात्माला मानो नाहीतर ना मानो, पण चेहरा तुमचा सांगतो तुम्ही किती समाधानी आहात। एखादा माणूस गेला ना त्याच्या स्मृती आपल्या अंतकरणात राहतात। जर त्याने चांगले कर्म केलेले असेल तर ग्रंथ आपल्या लक्षात राहतात। आपल्या स्मृतीमध्ये तशी गाणी आहेत, ही काही वाईट गाणी आहेत ती आपल्या लक्षात राहत नाही, चांगल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात। आपण निसर्गाचा पण अभ्यास केला पाहिजे, निसर्गातून पण आपल्याला ज्ञान मिळतं। मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते। एक महाराज रस्त्याने चालले होते, दुपारची वेळ होती आणि एक बाई आपल्या घराच्या बाहेर झाडून घेत होती। तर ते महाराजांना तहान लागली म्हणून ते महाराज त्या बाईकडे आले आणि म्हटले मला पाणी द्या। तर त्या बाईने त्यांना घरात बोलवलं, या म्हटले बसा, पाणी घ्या। आणि त्यांनी पाणी घेतल्यानंतर ते म्हटले की मला भूक लागली। तर ते म्हटल्या की ठीक आहे तुम्ही जेवा। मग तिच्या जे तिने बनवलं होतं तिने ते महाराजांना वाढलं, पण तिच्या लक्षात आलं की महाराज आपल्या घरी जेवायला आले आहेत, तर आपण त्यांना गोड काहीच केलेलं नाही। मग ती शेजारच्या बाईकडे गेली आणि त्या बाईला तिने विचारलं की तू काय गोड बनवलेलं आहे का? तर तिने तिच्या मुलांसाठी खीर बनवलेलीच होती। ती म्हणाली मी आत्ताच खीर बनवली आहे, तू महाराजांना थोडी घेऊन जा। तर तिने ते वाटीत खीर दिली महाराजांसाठी, ती घेऊन येत होती, घेऊन आली, महाराजांना वाढली। महाराज तोपर्यंत जेवण करत होते। तर महाराजांनी खिरीचा एकच चमचा खाल्ला आणि महाराज जागेवरच मेले। आणि त्यानंतर मग तिला हे वाटलं, घाबरली ती, वाईट वाटलं तिला, घाबरली ती। त्यानंतर मग हे प्रकरण वरती चित्रगुप्ताकडे गेलं। तर यमाने विचारलं हे काय झालं? आणि इकडे ज्या बाईने जेवायला घातलं महाराजांना, तिच्या शेजारच्या अजून ज्या दोन बायका होत्या त्या गप्पा मारत होत्या। त्यांनी पाहिलं की ह्या बाईनी जेवायला महाराजांना घरात बोलवलं, जेवायला घातलं आणि हिच्यामुळे ते महाराज गेले। ह्या दोघींची कुजबूज चालू होती की ह्या बाईमुळेच झालं आणि ही शेजारची एक तिने खीर दिली महाराजांना, हे दोघींचं ठरलेलं आहे असं त्या बाई कुजबुजत होत्या। कामधंदे सोडून तिच्या त्या निंदा करत होत्या, थोडक्यात अशा गप्पा मारत होता। हे यमाच्या लक्षात आलं आणि यमाने यम बोलले की हे प्रकरण वेगळंच आहे। जेव्हा ती बाई महाराजांसाठी खीर घेऊन चालली होती त्याच वेळी वरतून आकाशामधून एक घार सापाला तोंडात घेऊन चालली होती। त्या सापाने त्यावेळेस त्याचं विष त्या खाली सोडलं, तेव्हा त्या बाईच्या त्या खिरीच्या वाटीमध्ये ते विष पडलं आणि मग ती खीर खाल्ल्यामुळे महाराज मेले। मग यमाने हे सगळं चित्रगुप्ताला सांगितलं। मग ते म्हणाले मग आता हे पाप कोणाच्या माथी मारायचं? ते म्हणाले त्या घारीच्या नावावर टाका हे पाप। तेव्हा यम म्हणाले की तिची काय चूक, ती तिचा भक्ष घेऊन चालली होती। मग चित्रगुप्ता म्हणाले की मग त्या सापाच्या नावावर हे पाप टाका, त्याने का ते विष बरोबर त्याच वाटीत टाकलं? मग यम म्हणाले की त्याने तर तिचा जीव वाचवला। मग चित्रगुप्ता म्हणाले मग कोणाच्या नावावर टाकायचं हे पाप? मग यम म्हणाले
की महाराज चालले होते गप्प, त्यांनी फक्त पाणी मागितलं होतं, मग हिला काय गरज होती जेवायला बोलवायची, मग तिच्या नावावर टाका पाप. तर ते म्हणाले तिने तर बिचारीनं जेवायला घातलं, मग तिच्या नावावर कसं पाप टाकायचं. मग ते यम म्हणाले की मग ज्या बाईने खीर दिली मग तिच्या नावावर पाप टाका. तर चित्रगुप्ता म्हणाले तिने तर बिचारीने खीर दिली, मग तिच्या नावावर पण कसं टाकायचं. मग यम म्हणाले मग कोणाच्या नावावर तरी टाकायचं हे पाप. मग चित्रगुप्ता म्हणाले त्या ज्या 2 बायका होत्या ना, कुजबुजत होत्या, कामधंद सोडून नाही का, कुजबुज करत होत्या, हिने जेवायला बोलवलं, हिने खीर दिली, दोघींचं ठरलंय असं, त्या कुजबुजत होत्या ना दोघी, त्यांच्या नावावर पाप टाका. त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवला. सांगायचं थोडक्यात ह्याच्यात हे एवढंच की तुमच्याकडे वेळ आहे ना, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, त्याने तुमचं अंतकरण शुद्ध होतं. असे वेळ पण मिळत नाही ह्याची कुजबुज करायला, हे काय करते, ते काय करते, हे काय म्हणते, ते काय म्हणते, काही गरज नाही आपल्याला ह्याच्याकडे लक्ष द्यायची. फक्त आपण भगवंताचं नामस्मरण करायचं, ह्याने आपलंच पुण्य वाढतं. आपल्याकडून कळत नकळत जी काही पापं होत असतात चुकून, जाणून बुजून नाही म्हणत, जाणून बुजून कोण नाही पाप करत, चुकून जे पाप होत असतात त्यातूनच आपल्याला मुक्ती मिळणार आहे. म्हणून भगवंताचा मार्ग धरा, जास्त काही करायचं नाहीये, थोडं जे करता येईल ते सेवा करा, बाकी काही नाही. काही चुकलं असेल तर क्षमा करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.